सिल्लोडमध्ये आरोग्य केंद्र आणि ग्राम सचिवालय इमारतीचं भूमिपूजन अब्दुल सत्तारांच्या हस्ते संपन्न। आरोग्याच्या जास्त सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही सत्तारांनी दिली। तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्या निवासस्थानी पोंगल उत्सव। नरेंद्र मोदींनी किशन रेड्डी यांना निवासस्थानी पोंगल उत्सवात नरेंद्र मोदी झाले सहभागी। 23 जानेवारीला होणार शिवसेनेचा मेळावा। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन। शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांचा होणार सत्कार। शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। शक्तीपीठाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। अमरावतीमध्ये गोल्डन फायबर कंपनीच्या मॅनेजरचा कारनामा। महिला कर्मचाऱ्यांचं मॅनेजरकडून शोषण। राजेश वानखडे यांचा गंभीर आरोप, तर मॅनेजर रावतच्या विरोधात वानखडे आक्रमक। नरेंद्र मोदींच्या हस्ते झेड मोर सोनमार्ग बोगदा राष्ट्राला समर्पित। राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधानांचा पहिलाच दौरा। पर्यटन आणि सामरिक दृष्टिकोनातून हा बोगदा महत्त्वाचा। बारामतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो लहान वापरल्यानं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक। बॅनर न बदलल्यास क्रीडा मंत्र्यांच्या बॅनरवरील फोटोला काळं फासणार असल्याची भूमिका केली जाहीर। प्रयागराजच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा। पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्नान उत्सवानं सुरुवात, तर पहिल्या स्नान महोत्सवात 1,50,00,000 भक्तांनी त्रिवेणीमध्ये केलं स्नान। वाशिमच्या कारागृहातील गुंड संतोष ठोके यांना पोलीस कर्मचाऱ्यावर केला हल्ला। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये संतोष ठोकेवर गंभीर गुन्हे दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।